नमस्कार मित्रांनो, मी वर्षा स्वागत करते तुमचं ऋणानुबंध या मराठी कथा यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण जी कथा पाहणार आहोत तिचं नाव आहे द मर्डर ॲनिव्हर्सरी। कधी दूर दूर कधी तू समोर, मन हरवते आज का हे कसे होते असे ही आस लागे जीवा, कसा सावरू मी आवरू गो मी स्वतः, दिसे स्वप्न काहे जगताना ही मला आभास हा। शर्वरी गाणं गुणगुणत टेरेसवरच्या झाडांना पाणी घालत होती। उद्या त्यांच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होणार होतं आणि पहिलं वर्ष सगळ्यांना खास असतं। तसंच ती देखील तिच्या आणि शिरीषच्या मागील आठवणींना उजाळा देत खुदकन गालात हसता हसता लाजत होती। ती आई होणार ही बातमी अजून तिने कोणालाही सांगितली नव्हती। अगदी विशेष म्हणजे शिरीषला देखील नाही। शिरीष नाशिकला त्याच्या आईबाबांकडे कामानिमित्त 1 आठवड्यासाठी गेला होता। शिरीषने नाशिकला जाण्या अगोदर शर्वरीला तिच्या आईबाबांकडे जाऊन राहायला अथवा त्यांनाच इथे घरी बोलावून घेण्यासाठी सांगितलं होतं। पण गोष्ट 1 आठवड्याची तर आहे असं म्हणून ती एकटी राहील असं ठरलं। उद्या शिरीष मुंबईला यायला निघणार होता। त्याला तो बाबा होणार आहे हे कसं काय सरप्राईज देऊन सांगायचं ती ह्याच विचारात होती, पण तिला काहीच सुचत नव्हतं। तिने सगळ्यात आधी घराची छान सजावट करण्याचं ठरवलं, पण तेवढ्यात तिला लक्षात आलं की तिच्या घराच्या भिंतींची अवस्था। काही ठिकाणी भिंतींचा रंग उडून गेला होता, तर काही ठिकाणी पापुत्रे निघाले होते। पावसाळा असल्याने तर त्या ओल्या झाल्या होत्या। शर्वरीचा तर अगदी मूडच ऑफ झाला होता। तरी किती वेळा सांगितलं होतं मी शिरीषला, बंगल्याला छान रंगोटी करून घेऊ, सोबत माझं किचन देखील रिनोव्हेट करू, पण नाही ऐकेल तर ना। त्याला तर त्याचं कामच जास्त महत्वाचं आहे। आता ऐनवेळी कसं आणि काय करू मी समजत नाहीये। शर्वरी काळजीत पडली होती। तितक्यात तिचा फोन वाजतो। स्क्रीनवर मोठ्या बहिणीचं नाव बघताच तिला थोडं बरं वाटलं। हां बोल ग ताई। काय गये, मुंबईला जाऊन विसरलीस ना आम्हा सगळ्यांना? काय आहेस, कुठे आहेस तू? ताई फक्त 1 आठवडाभर आपण बोललो नाहीये। तू तर अशी रिॲक्ट करतेस ग जसं आपण रोज बोलतो। तू बिझी असतेस तेव्हा मी समजून घेते का नाही? मग आता काय झालं? अरे हो इतकं काय झालं हायपर व्हायला? मी तर फक्त मस्करी करत होते। काय झालं तुला? भांडण झालं का शिरीष सोबत? नाही ग ताई, काही नाही, तू बोल। अगं आम्ही उद्या मुंबईला यायचं म्हणतोय, तुझी मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे ना, तर हे म्हणाले की आपण आईबाबांना घेऊन सगळेजण येऊ आणि सोबत 2-3 फ्लॅट्स आहेत तेही पाहायचे आहेत आम्हाला। तुमचा तो फ्लॅट आहे ना हायवे जवळच, तिथेच कुठेतरी ह्यांनी पाहिलाय। ताईच्या बोलण्यावरून शर्वरीचे डोळे चमकले। त्यांचाही एक 2 BHK फ्लॅट शिरीषने लग्नाआधी इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतला होता, पण त्या घरापासून शिरीषचं ऑफिस फार लांब पडतं म्हणून शिरीषने दुसरीकडे जवळच छोटासा बंगला त्याने आणि त्याच्या बाबांनी मिळून घेतला होता। प्रश्न शिरीषच्या कामाचा होता, नाहीतर तो फ्लॅट शर्वरीला इतका आवडला होता की तिने हट्टच धरला होता तिथे राहण्याचा। खिडकी बाहेरचं हिरवळ, अंधुरून दिसणारे डोंगर यांचं मनमोहक वातावरण, 15व्या मजल्यावर असल्याने तिथला तो घरभर घुमट राहणारा गार वारा, सारं काही तिच्या डोळ्यापुढं तरळलं। पण अखेर तिला त्यावेळी तिचा हट्ट शिरीषमुळे सोडावा लागला होता। त्यानंतर त्याने भाड्यानं देण्याचं ठरवलं होतं, पण अजून कोणी मिळालं नव्हतं, तर ते घर तसंच रिकामं होतं। तिथल्या घरी जाऊन छान तिथेच आमचा लग्नाचा वाढदिवस साजरा केला तर? शर्वरीला ही कल्पना सुचली। हॅलो शरू,
तुला ऐकू येतंय का माझा आवाज? पलीकडून ताई बोलत होती. हो हो ताई, येतोय आवाज, शर्वरी भानावर येत म्हणाली. काय ग, मधीच कुठे गायब झालीस? नको येऊ का आम्ही? तुमचा काही प्लॅन असेल तर सांग, आम्ही पुढच्या आठवड्यात येऊ. असं काही नाही. नाही ताई, काही प्लॅन वगैरे नाहीये. उद्या तुम्ही येणार ह्याच विचाराने मी खूपच उत्सुक झालीये. प्लीज लवकर या सगळे, म्हणजे कसं आपल्याला खूप एन्जॉय करता येईल. हो हो, चला मग भेटू उद्या. ठेवते मी फोन. काळजी घे, बाय. शर्वरीच्या आनंदाला उधाण आलं होतं. तिचा मोठा गहन प्रश्न तिच्या ताईमुळे आता सुटला होता. तिने लगेचच कपाटातून तिथल्या घराच्या किल्ल्या आणि आपली पर्स घेऊन बाहेर जाण्यासाठी निघाली. रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या अनेक दुकानात जाऊन तिने तिला सजावटीचे साहित्य घेतले. तसेच तिथल्याच एका दुकानात केकची ऑर्डर देऊन ती हायवेच्या दिशेने निघाली. संध्याकाळ झाली होती. पावसाळी वातावरणामुळे अंधार दाटून आला होता. खरेदी करताना तिला वेळेचं भानच राहिलं नाही. पावसाची रिपरिप चालू झाली. आपल्या हातातलं सामान तिने कसंबसं सावरत रिक्षा चालकाला पैसे देऊन ती बिल्डिंगच्या दिशेने चालू लागली. बिल्डिंग खाली पोहोचताच तिला शिरीषचा कॉल आला. जवळच शेडचा आडोसा घेत तिने फोन कानाला लावला. हॅलो माय ब्युटिफुल राणी सरकार. बोला. अरेच्चा, कोणीतरी रुसलंय वाटतं आमच्यावर. रुसणार नाही तर काय, दिवसभर सदा एक कॉल नाही की काही मेसेज नाही. सॉरी ग राणी, आज काम भरपूर होतं आणि तसंही उद्या सगळी कसर भरून काढूच की इतक्या दिवसांची. इश्श शिरीष, प्लीज नाटकी पुरं झाली हा आता. ठेवते मी फोन. बाय द वे, आहेस कुठे तू? बाहेर आलीस का? अरे हो, मी. शर्वरी खरं काय ते बोलणारच होती. इतक्यात तिला आठवलं की तिला शिरीषला सरप्राईज द्यायचं होतं. मी ना बाजारात आले, थोडीफार भाजी घ्यायची होती आणि किरकोळ सामान, बस. ओ ठीक आहे, मग मी पण सकाळी लवकर निघेल. हो, सांभाळून ये. बाय. बिल्डिंगच्या आत शिरून ती लिफ्टमधून 15व्या मजल्यावर पोहोचली आणि किल्लीने दाराचं लॅच खोलू लागली. पण काही केल्या लॅच तिच्याच्याने उघडत नव्हतं. अखेर ती तशीच किल्ली लॅचमध्ये अडकवून खाली वॉचमॅनला बोलावण्यासाठी वळली. तितक्यात तिला लॅच उघडण्याचा आवाज आला. नशीब एकदाचं उघडलं दार, म्हणून तिने दार उघडलं. अंधाऱ्या खोलीत शिरताना तिला गार हवा स्पर्शून गेल्याचं जाणवलं. तिने चाचपडतच लाईटचे बटन दाबले. दार बंद करताना तिने एकदा बाहेर एक वार पाहिले तर समोरची घरं बंद होती. आवरून झाल्यानंतर त्यांना उद्याच्या पार्टीसाठी आमंत्रित करू असा विचार तिने दार आतून बंद करत केला. घरात शिरल्यानंतर ती संपूर्ण घराला न्याहाळत हळूहळू पुढे जात होती. तिने बाल्कनीची खिडकी उघडली. पावसाचा जोर चांगलाच वाढला होता. पर्समधली पाण्याची बाटली घेऊन तिने 2-3 घोट पाणी पिऊन लगेच कामाला लागली. पिशवीमधील सारं सामान काढून तिने टेबलावर ठेवले. सगळ्यात आधी भिंतीला छान झिरमिरे कार्टन्स लावायचे ठरवले. पण भिंतीला थोडीशी धूळ असल्याने ती झाडू कुठे हे पाहू लागली. हॉलमध्ये कुठेच तिला दिसला नाही झाडू, म्हणून ती बेडरूममध्ये गेली. बेडरूमचं दार उघडताच तिला मोठी पाल समोरच्या भिंतीवर दिसली. तशी ती दचकली. अरे बापरे, ही पाल इथे कशी काय आली? आता हिला कसं इथून घालू मी? शर्वरी थोडी चिंतेत पडली. तिने आधी झाडू शोधून काढला आणि बेडरूमच्या खिडकीबाहेर त्या पालीला हाकलून खिडक्या बंद करून टाकल्या. हुश करत तिने मोठा श्वास सोडला. तोच तिचं लक्ष समोरच्या ड्रेसिंग टेबलवरील आरशावर गेलं.
एक काळी पांढरट आकृती तिच्या मागे दात विचकत उभी होती. शर्वरी जोरात किंचाळली. त्या अमानवीय शक्तीचे रूप पाहून तिला घसा कोरडा पडल्याचं जाणवलं. तिने तिचे डोळे घट्ट मिटून तिथे न बघता बेडरूम मधून बाहेर येण्याच्या प्रयत्नात तिचा पाय अडखळून ती खाली पडली. शर्वरीने उठण्याचा प्रयत्न केला, पण तिचा गुडघा चांगलाच दुखावल्याने तिला उठता येईना. ती तशीच खाली पडून होती. इतक्यात तिचं लक्ष बेड खाली तिच्या पर्सकडे गेलं. ती हात पुढे करणार तोच तिला बेडच्या मध्ये कोणीतरी असल्याचं जाणवलं. तिला त्या दिशेने डोळे फिरून पाहण्याचं धाडसच होईना. तिने कसाबसा एक आवंढा गिळत त्या ठिकाणी पाहताच तिची राहिलेली शक्ती देखील संपली. त्या जागी ती काळपट पांढरी आकृती तिचे लाल डोळे रोखून शर्वरीकडे पाहत होती. तिने शर्वरीचा पाय खेचून तिला बेड खाली ओढले. शर्वरीने तिचा पाय कसाबसा सोडत बेडरूम मधून बाहेर येत दाराच्या दिशेने धाव घेतली. ती थरथरत्या हाताने खोलीचे दार उघडून पाहत होती, पण काही केला ते दार उघडेच ना. तितक्यात तिला आठवलं, तिने लॅच उघडत नव्हते. मग आपण किल्ली जशी लावली ती तशीच अडकून ठेवली होती. तिला आता काय करावं काहीच सुचेना. शर्वरी फार घाबरून गेली होती. तिच्या ह्या सुंदर घरामध्ये अमानवीय शक्ती असेल असं तिला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. किचन मधल्या ट्रॉली एकाएकी उघडबंद होऊ लागल्या. त्या आवाजाने शर्वरीला धरारून घाम सुटला. देवा परमेश्वरा, मला ह्या संकटातून बाहेर काढ. एकतर कोणाला माहितीही नाहीये की मी इथे आले. मला शोधणार तरी कसे? अरे हा मोबाईल, माझा मोबाईल, पण तो तर पर्समध्ये, आणि माझी पर्स तर आत बेडरूम मध्ये. असं म्हणत तिला रडू आले. पुन्हा बेडरूम मध्ये जाण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नव्हता. ती पुरती कचाट्यात सापडली होती. ती तिथेच दाराजवळ कोपऱ्यात आपला जीव मुठीत घेऊन बसली होती. अंधार बराच वाढला होता. लाल बल्बच्या प्रकाशात तिला असह्य होत होते. इतक्यात तिला बेडरूम मधून तिच्या फोनची रिंग ऐकू आली. ट्रिंग 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 ट्रिंग. तिला काहीच करता येत नव्हते. ह्यावेळी तिला शिरीषची खूप आठवण येत होती. फोन वाजून वाजून बंद झाला. तिने स्वतःच्या मनाला समजावत धाडस केले आणि हळूच दबक्या पावलांनी उभी राहून बेडरूमच्या दिशेने वाकून पाहायला गेली. तशी जोरात वीज चमकली आणि त्या अंधाऱ्या खोलीत विजेच्या प्रकाशात तिला बाल्कनीच्या खिडकी बाहेर कोणीतरी तिला वाकून पाहताना दिसले. ती जागीच थबकली. पण ह्या वेळेस ती आकृती एकटीच नव्हती. अजून काही होतं तिच्या हातात. पुन्हा वीज चमकली आणि अचानक त्याच विजेचा तीव्र झटका लागावा तसंच काहीसं शर्वरीने त्या उजेडात जे पाहिलं ते अगदी भयावह होतं. ती एक जळालेली बाई आपल्या लहानग्या बाळाला घेऊन उभी होती. तिची चेहऱ्यावर असणारी चामडी खाली लोंबकळत होती. हातापायाला रक्त लागले होते. मला माझं बाळ पाहिजे, ती करड्या आवाजात बोलू लागली. तिच्या भयावह आवाज ऐकताच शर्वरीच्या शरीरावर काटे उभे राहिले. शर्वरीने आपल्या पोटावर हात ठेवला. तिला तिच्यापेक्षा जास्त तिच्या बाळाची काळजी वाटू लागली. तिने जोरात नाही असं म्हणून ती भोवळ येऊन जागीच कोसळली. सकाळी तिला लवकरच जाग आली. तिला काहीच कळत नव्हतं. काल रात्री जे काही घडलं तो एक भास होता की आणखी काही. ती विचारातच बेडरूम मध्ये हळूच पाऊल ठेवते आणि पाहते तर कालची पाल तिथेच त्याच जागी असते. तिला पाहून शर्वरी आणखीन दचकते आणि खाली पडलेली पर्स उचलण्यासाठी वागते तर तिच्या नजरेस एक डायरी बेड खाली पडलेली दिसते. ती डायरी शर्वरी उघडून पाहते तर तिला त्यात पहिल्याच पानावर एका नवीन जोडप्याचा फोटो दिसतो. तो पाहून तिला खूप मोठा धक्का बसतो.
फोटोमधील व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून शिरीष असतो. त्याच्यासोबत असणारी बाई ही काल रात्री जी खिडकीत उभी होती ती हीच होती हे आठवताच शर्वरीला काहीतरी घोळ आहे हे लक्षात येण्यास वेळ लागला नाही. ती लगेचच तिच्या ताईला कॉल करून तिथली लोकेशन शेअर करून तिथे एकटीला बोलावून घेते. तोपर्यंत काही हाती लागतंय का म्हणून ती कपाटात पाहू लागते. एका खालच्या कप्प्यात तिला त्या दोघांचा लग्नाचा अल्बम आणि काही दवाखान्यातली कागदपत्रे सापडतात, जी की अगदी दडवून ठेवलेली असतात. त्यात ॲबॉर्शन केल्याचे पेपर्स तिला दिसून येतात आणि त्यावर नाव लिहिलेलं असतं ते म्हणजे श्रावणी शिरीष देशमुख. ह्या साऱ्यामुळे तिच्यासमोर शिरीषचा खरा चेहरा समोर आलेला असतो. फक्त बाकी होतं ते म्हणजे त्याला त्याच्याबद्दल भेटलेल्या ह्या साऱ्या पुराव्यासोबत पोलिसांच्या ताब्यात देणं. त्याचं आतापर्यंत सगळं खोटं वागणं बोलणं आणि त्याच्या घरच्यांनी त्याला ह्या सगळ्या गोष्टींना दिलेला पाठिंबा सगळं कळलेलं असतं. तिला आपली फसवणूक झाल्यापेक्षा श्रावणीचे किती हाल झाले असतील हे आठवून फार वाईट वाटले. तितक्यात तिला शिरीषचा मेसेज येतो, हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी माय लव्ह. आणि शर्वरी देखील रिप्लाय करते, हॅपी मर्डर अॅनिव्हर्सरी. मित्रांनो, स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.